हॅलो स्टुडंट, युनिट टेस्ट जवळ आली आहे आणि जॉमेट्रीची भीती वाटते आहे. तर आज मी तुम्हाला सिमिलॅरिटी या धड्यातल्या महत्त्वाचे क्वेश्चन सांगणार आहे, जे की 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. त्याला तर मग बघूया. आता याच्यामध्ये आपल्याला ही जी ॲक्टिव्हिटी दिसतीये, या तिन्ही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारल्या जाणार आहेत. सॉल्ड एक्झाम्पल पण तुम्ही 1-2 मार्क्ससाठी करू शकता. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये हा जो पहिला क्वेश्चन आहे तो 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. पुढे हे जे प्रश्न आहेत, हा दुसरा प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. तिसरा सुद्धा प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. याच्या पुढे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जो आहे तो तुम्हाला कंपल्सरी 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. हा क्वेश्चन जो आहे तो नेहमी बोर्डला आलेला प्रश्न आहे आणि तो प्रत्येक प्रिलियमसाठी सुद्धा येतो. आता याच्या पुढे जो प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आहे, हा कधी विचारला जात नाही, त्याच्यामुळे हा करू नका. पुढे तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा जो थेरम आहे तो तुम्हाला 3 मार्क्ससाठी करायचा आहे. आता आपण 1.2 मध्ये याच्यावरती जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी आपण 2 मार्क्ससाठी करणार आहोत आणि हा जो सॉल्ड एक्झाम्पल आहे ते सुद्धा आपण 2 मार्क्ससाठी करणार आहोत. हे तिन्ही एक्झाम्पल करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी जी खाली दिलेली आहे 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, ती सुद्धा आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारू शकतात. पुढे जर तुम्ही बघितलं 1.2 मधला क्वेश्चन 3 जो आहे तो 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाणार आहे. क्वेश्चन 5 जो आहे तो सुद्धा तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. 6 अँड 7 हे सगळे क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. हे इम्पॉर्टंट आहे. पुढे नेक्स्ट पेजवर क्वेश्चन 6 जो आहे तो सुद्धा 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन 9 जो आहे तो तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारू शकतात, कारण इथे अँगल बायसेक्टर थेरम वापरून तुम्हाला x ची व्हॅल्यू पण काढायची आहे. आता क्वेश्चन 10 जो आहे तो 3 मार्क्सची ॲक्टिव्हिटी तुम्हाला येऊ शकते. क्वेश्चन 3 जो चालू झाल्यावर तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज असतात, त्यापैकी एक तुम्हाला कुठली तरी सोडवायची असते. तर ही 3 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आता पुढे सिमिलॅरिटीसाठी बघूयात आपण काय इम्पॉर्टंट आहे. सिमिलॅरिटीचे हे सगळे सॉल्ड एक्झाम्पल जे आहे ते 1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारू शकतात. फॉर 1 मार्क. 1.3 मध्ये तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन पहिले जे आहेत ते 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. यापुढे हा जो क्वेश्चन 5 आणि 6 आहे तो 4 मार्क्ससाठी करायचा आहे, कारण याच्यामध्ये सिमिलॅरिटी प्रूव्ह करायची आहे आणि प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5PQ हे सुद्धा प्रूव्ह करायचे. हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते 4 मार्क्ससाठी आहेत. क्वेश्चन 8 जो आहे तो 2 मार्क्ससाठी आहे आणि क्वेश्चन 9 जो आहे तो तुम्हाला 3 मार्क्ससाठी नेहमी विचारला जाणार आहे बोर्डला. आता याच्या पुढे होतो थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. हा थेरम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सारखाच आहे, तो सुद्धा 3 मार्क्ससाठी व्हेरी IMP आहे. याच्या पुढे आपल्याला याचे ॲप्लिकेशन बघायचे. 1.4 मध्ये पहिले 3 जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात आणि ॲक्टिव्हिटी जी आहे क्वेश्चन 7 ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला 3 मार्क्ससाठी ऑप्शनसाठी येऊ शकते. आता याच्यामध्ये नावं सुद्धा बदलून येतात कधी कधी, त्याच्यामुळं कन्सेप्ट परफेक्ट करणं गरजेचं आहे. आता प्रॉब्लेम सेट चालू झालाय, तर प्रॉब्लेम सेटमध्ये पहिला जो प्रश्न आहे सिलेक्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह, यातले सगळे MCQ करायचे. ते नेहमी येतात आणि तेच MCQ रिपीट होतात. पुढे हा जो प्रश्न आहे क्वेश्चन 4 हा 1 मार्क्ससाठी येऊ शकतो. क्वेश्चन 5 सुद्धा तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर क्वेश्चन 7 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. क्वेश्चन 9 सुद्धा 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी म्हणून विचारला जाऊ शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन जो 12 आहे 3 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी करायची आहे. याच्यामध्ये एवढेच क्वेश्चन होते. तुम्हाला अजून प्रश्न पाहिजे असतील, 4 मार्क्सचे प्रश्न पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा.